हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तथा काही डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे महाराष्ट्र शासकीय प्राध्यापक भरती 2026 पात्रता आणि निवड प्रक्रिया कशी असू शकते. मित्रांनो, हिंदी साहित्य दीप एक असं चॅनल आहे ज्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे जाहिरातीचे विश्लेषण भेटेल. सोबतच शिक्षण क्षेत्राविषयी विशेषतः असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर विषयी पूर्णतः माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळू शकते. त्यासाठी तुमचे जे स्वप्न प्राध्यापक होण्याचे असेल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाने उच्च शिक्षण क्षेत्रात तब्बल 5012 जागांची ऐतिहासिक पदभरती जाहीर केलेली आहे. ही केवळ एक जाहिरात नसून तर तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची सुवर्ण संधी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता लक्षात ठेवा, महत्वाची कागदपत्रे आणि 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार बदललेली निवड प्रक्रिया सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुमच्यासाठी एक विशेष सरप्राईज यानी की आहे, 100% आहे. व्हिडिओ शेवटपासून पहा. हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तथा हिंदी साहित्य दीप एक विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देत आहे, ज्यामध्ये ॲडव्हर्टाइज क्रमांक 114 115 मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या संपूर्ण विषयाचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला 11 इकाई यानी की युनिटचे पीडीएफ नोट्स दिल्या जातील. दररोज लाईव्ह लेक्चर घेतलं जाईल. त्यानंतर जे रेकॉर्डेड लेक्चर जे आहेत, जे झालेले लेक्चर आहेत, त्याचं लिंक तुम्हाला दिली जाईल. सोबतच 11 टेस्ट सिरीज दिल्या जातील, कारण का ऑनलाईन एक्झाम आहे, त्याचे 11 टेस्ट सिरीज दिल्या जातील. 11 टेस्ट सिरीज मध्ये 1100 प्रश्न असतील. हे लक्षात ठेवा. वेळ खूप महत्वाची आहे. आज घेऊया, उद्या घेऊया या विचारात तुम्ही बसू नका. आणि दर रविवारी एक संवादात्मक दृष्टिकोनातून एक झूम मार्फत एक सत्र घेतलं जाईल, जे तुम्ही 8 दिवसामध्ये अभ्यास करणार आहात. त्याचे विश्लेषण दिलं जाईल. लक्षात ठेवा, हिंदी, मराठी, इंग्रजी हे 3 विषय असे आहेत ज्याच्यामध्ये सिलेबस खूप आहे. कुठलं वाचावं, काय वाचावं हे समजत नाही. त्यासाठी तुम्ही विचार न करता पेपर 1 सेट नेटसाठी, पेपर 1 आणि 2 साठी जे फीस ठेवलेली आहे ते आहे 3000 रुपये. एकत्रित तुम्ही जर घेत असाल तर सेट नेटसाठी पहिला पेपर आणि दुसरा पेपर विषय वाईज असू शकतो. आणि एमपीएससी 114 आणि 115 ॲडव्हर्टाइजमेंट 115 आणि 114 मध्ये जर तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र या विषयासाठी जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला 3122 रुपये फीस आहे. फक्त 3122 रुपये. 3122 मध्ये तुम्हाला 3000 पेजच्या नोट्स दिल्या जातील. विशेषतः 2,500 ते 3,000 प्रश्न तुम्हाला दिले जातील, त्याच्यातून तुम्हाला खूप कमी प्रमाणात प्रश्न जे आहेत, निगेटिव्ह सिस्टीम आहे हे लक्षात ठेवा. तुमचं उत्तर बरोबर असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, नसता नाही. यासाठी तुम्हाला 3,000 मध्ये जर नोकरी लागत असेल, तर तुमचं जीवन सुधारत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. मित्रांनो, शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे आहे, परंतु शैक्षणिक पात्रतेनुसार तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही कुठे ना कुठे कमी पडत असाल, तर हिंदी साहित्य दीप तथा ऑल एक्झाम कट्टा ॲपद्वारे तुम्ही माझ्यासोबत जोडू शकता. सर्वांना आधी आपण पाहूया की या पदासाठी नेमकी पात्रता काय लागते. यूजीसी आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. मास्टर डिग्री संबंधित विषयात, जसं हिंदी विषयामध्ये असेल, मराठी विषयात असेल, तुमची पदव्युत्तर पदवी डिग्री मध्ये 55 गुण पूर्ण असावे लागतील. जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी किंवा दिव्यांग असाल तर तुम्हाला 50 गुणांची अट आहे. पदवी, आता यांचं विश्लेषण आपण थोडक्यात पाहूया. पदवी स्तरावरील गुणासाठी कमाल 55 गुण, 15 गुणांची मर्यादा असते. त्यांची विभाजन खालील प्रकारे, आणि 55 गुणांची मर्यादा असते, त्याचे विभाजन खालील प्रमाणे करण्यात आलेलं आहे. 60% त्याहून अधिक 15 गुण. आता तुम्ही हे जे म्हणत असाल तर तुमचं सिलेक्शन आणि निवड ज्या पारदर्शकतेने होणार आहे अशासाठी जे बीकॉम, बीएससी यानी की ग्रॅज्युएशनसाठी त्यांनी नियमानुसार, विशेष नियमानुसार किती गुण ठेवलेले आहेत? 15 गुण ठेवलेले आहेत. हे लक्षात ठेवा. 55 नाही, 55 गुण तुम्हाला सेट नेट करण्यासाठी किंवा पीएचडी करण्यासाठी लागणार आहेत. 60% अधिक गुण जर असतील तुम्हाला बीए ला, 60%च्या पुढे जर गुण असतील एमए बीएससी ला किंवा बीकॉमला या अदर ग्रॅज्युएशनला 60%च्या पुढे जर तुम्हाला गुण असतील तर तुम्हाला त्याचे 15 गुण भेटणार आहेत. हे लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचे गुण आहेत. 55% ते 60%च्या मध्ये
55% ते 60%, यानी की बी प्लसच्या पुढं जर समजा तुम्हाला असतील तर 13 गुण, फक्त 2 गुण कमी होतात, लक्षात ठेवा. पदव्युत्तर यानी की एम ए, पोस्ट ग्रॅज्युएट, एम ए, एम कॉम, MSc ज्या विषयामध्ये तुमचं झालेलं असेल, पदव्युत्तर स्तरावरील गुणांसाठी कमाल 25 गुणांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. त्यांचे अंदाजे विभाजन खालीलप्रमाणे आहे. 60 आणि त्याहून अधिक गुण असतील तर तुम्हाला 23 मार्क दिले जातील. 55% आणि 60% दरम्यान असतील तर तुम्हाला 20 गुण दिले जातील. तुम्हीच ठरवू शकता की तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलण्यात येणार आहे. पहिलीची कार्यपद्धती वेगळी होती, परंतु आताची कार्यपद्धती खूप वेगळी आहे. सेट नेट परीक्षा केवळ पदव्युत्तर पदवी असून चालणार नाही, तर तुम्हाला UGC नेट किंवा महासेट उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. PhD धारकासाठी सवलत, ज्यांनी 2009 किंवा 2016च्या नियमानुसार PhD केली असेल, UGCच्या नियमानुसार त्यांनी सेट नेट परीक्षेतून सवलत मिळू शकते. सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया PhD सेट नेट धारकांसाठी गुणांचे वेटेज खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे. कसं? PhD धारकांचा फायदा, निवड प्रक्रिया PhD धारका पदवीला सर्वाधिक असू शकते. उमेदवाराला थेट 30 गुणांचा फायदा त्यामध्ये होऊ शकतो. नेट सेट गुणाची विभागणी, नेट सह GRF असेल तर तुम्हाला 10 पैकी 7 मार्क दिले जातील, हे लक्षात ठेवा. नुसतं नेट असेल, केवळ नेट तुम्ही क्वालिफाईड असाल, ऑल इंडियामध्ये तुम्हाला फक्त 5 मार्क दिले जातील, है ना. 8 पैकी 5 गुण दिले जातील. केवळ सेट असाल फक्त 3 गुण असतील, हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमची विभागणी तुम्ही 100% काढू शकता की मी फक्त सेटच आहे, है ना, मी फक्त सेट आहे, परंतु मला 60% पुढं BA ला मार्क आहेत, या BSc ला मार्क आहेत, या BCom ला मार्क आहेत. त्यानंतर 55% पुढं 60 दरम्यान MA ला मार्क असतील, त्याचे वेगळे गुण, हे वेगळे गुण, आणि तुम्ही फक्त सेट असाल तर तुमचे किती गुण होतात याचाही उल्लेख तुम्ही 100% पाहू शकता. महत्वाची टिप्स, जर तुम्हाला एखाद्या उमेदवाराकडे PhD किंवा नेट या दोन्ही पात्रता असतील तरीही त्याला या श्रेणीत एकत्रित गुण न मिळता कमाल 30 गुण दिले जातात. या दोन्ही पात्रतांच्या गुणांची स्वतंत्रपणे बेरीज केली जात नाही. खूप महत्वाची ही टिप्स आहे, लक्षात ठेवा. असं नका समजू की माझं नेट पण आहे, PhD पण आहे, म्हणून त्या दोन्हीचे वेगवेगळे गुण भेटतील. नाही, लक्षात ठेवा की संपूर्ण प्रक्रिया जी आहे, नेट ही संपूर्ण भारतात चालते, सेट केवळ महाराष्ट्रातील महाविद्यालयामध्ये आहे. जर तुमच्याकडे या दोन्ही परीक्षा नसतील तर पात्र PhD असणे अनिवार्य आहे. आवश्यक कागदपत्रे, यासाठी तुम्हाला जॉब मिळण्यासाठी कुठली कागदपत्रे महत्वाची आहेत? आवश्यक कागदपत्रे, भरती प्रक्रियेवेळी किंवा अर्जाच्या वेळी तुमच्याकडे खालील कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे. शैक्षणिक कागदपत्रे, 10वी व 12वी बोर्ड प्रमाणपत्र, गुणपत्रिका, वयाचा पुरावा म्हणून. पदवी ग्रॅज्युएट सर्व वर्षांच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र, डिग्री. पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट MA, MCom या MScच्या सर्व गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र. नेट सेट प्रमाणपत्र उत्तीर्ण झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र. PhD प्रमाणपत्र, पदवी प्रदान केल्याचे नोटिफिकेशन आणि प्रमाणपत्र लागू असल्यास. आरक्षणाशी संबंधित कागदपत्रे, जातीचे प्रमाणपत्र, कास्ट सक्षम प्राधिकरणाशी दिलेले असले पाहिजे. नॉन क्रिमिनल, OBC, विजे, NT, SBC या प्रकारासाठी चालू वर्षाचे आर्थिक वर्षातील असावे. EWS प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी. डोमिसाईल प्रमाणपत्र, महाराष्ट्राचे रहिवासी असल्यास त्यांचा पुरावा. इतर कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, एक्सपिरियन्स, जर तुम्ही CSB किंवा कंत्राटी पद्धतीने काम केले असेल तर ते लागेल. हे लक्षात ठेवा. CSB साठी 9 महिन्याचं जे तुमचं अप्रूव्हल आहे ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुमचा पर इयर वाईज 1 मार्क तुम्हाला भेटणार आहे. संशोधन व पेपर, रिसर्च पेपर, UGC केअर लिस्ट, सध्या केअर लिस्ट बंद झालेला आहे, परंतु या अगोदर तुमचे पेपर पब्लिश असतील, तुमचं स्वागत आहे. जनरल मध्ये प्रसिद्ध आज झालेले लेख मुलाखतीच्या वेळी गुणवत्तासाठी उपयुक्त ठरू शकते. आधार कार्ड, पॅन कार्ड, ओळखपत्राचा पुरावा आदी. सेट, नेट आणि PhD मध्ये काय फरक आहे? नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, सेट स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. संपूर्ण भारतातील कोणत्याही विद्यापीठात पात्र UGC हे ना जे केलेलं आहे इंटरव्ह्यू कुठेही तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. नेट ऑल इंडियामध्ये. सेट केवळ महाराष्ट्रातील महाविद्यालय पात्र. गोव्याचा उच्चार यामध्ये होतो, 100% होतो. आणि PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी उच्च पदासाठी, असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरसाठी आणि प्रोफेसरसाठी अति आवश्यक यानी की अनिवार्य आहे. सेट नेट नसेल तर PhD अनिवार्य आहे 2000 नियमानुसार. आता निवड प्रक्रियेविषयी आपण ऐकूया. निवड प्रक्रियेतील गुणांची गणित या विभागणी, EPI स्कोर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं. आता वळूया सर्वात महत्वाच्या भागाकडे. तुमची निवड कशी होणार? सध्याच्या नियमानुसार मुलाखतीसाठी उमेदवाराची निवड करताना API अकॅडमिक प्रोग्रामिंग है ना जे आहे ते पाहिले जाऊ शकते. गुणांकडे पाहिले जाऊ शकते. हे गुण 100च्या स्कोरला मोजले जाऊ शकतात. पदवी आणि पदव्युत्तर गुण, पदवी BA, BCom, BSc 60च्या वर असल्यास 15 गुण, तर पदव्युत्तर
असल्यास 25 गुण, याचा उल्लेख आपण वर केलेला आहे. पीईडीचा सर्वात मोठा फायदा आहे, पीईडी धारकांना सर्वात अधिक गुण जे आहेत 30 गुणाचे वेटेज दिलेले आहे. सेट आणि नेटसाठी तुम्हाला माहिती आहे किती गुण आहेत, वर आपण त्याचा उल्लेख केलेला आहे. संशोधन आणि अनुभव रिसर्च पेपर 2 गुण, कमाल 10 गुण आहेत. प्रत्येक वर्षाची अनुभव 2 गुण, कमाल 10 गुण दिले जाऊ शकतात. संशोधन आणि इतर गुण, संशोधन पत्रिका पेपर 2 गुण, यूजीसी लिस्ट 10 गुण, अध्यापन अनुभव प्रतिवर्ष 2 गुण, 10 गुण, पुरस्कार आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय 3 गुण पुरस्कार. महत्वाचे निष्कर्ष आणि समारोप. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेतून 2 गोष्टी स्पष्ट होतात. 1.55 चे महत्व, पदवीला 55% महत्व, पदवीला 55% असतील तर तुम्ही पात्र आहात. जर 60 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या 2 गुणांचा फायदा होतो. ती पीएचडी वेटेज यासाठी संपूर्ण पीएचडी पूर्ण आहे त्यांना 30 गुणामुळे केवळ नेट असलेल्या उमेदवारांना तुलनेत मोठे प्राधान्य देण्यात आलेला आहे. हे खरं आहे की वाईट आहे की चांगलं आहे, याचा उल्लेख तुम्ही मला कॉमेंट्स मध्ये सांगू शकता. तर तयारीला लागा. आताच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना इच्छणाऱ्या शिक्षक बनून घ्या, या प्राध्यापक बनणाऱ्या सगळ्या मित्रांना शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब असेल सबस्क्राईब करा लवकरच. सेट